ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी शेती शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. आपण बघतोय की या ऊसावर AI तंत्रज्ञान वापरण्यात आलेलं आहे. AI तंत्रज्ञान वापरल्यानंतर ऊस उत्पादनामध्ये साधारणतः 40 ते 50% उत्पादन वाढतंय आणि ते शेतकऱ्यांना हिताचं ठरतंय. हे AI तंत्रज्ञान काय असणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर जाधव सर आहेत. मला सांगा, AI पहिला ऊस कशा पद्धतीने घेतला जात होता आता आणि AI तंत्रज्ञान वापरल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा काय फायदा होतो? ओके, नमस्कार. आपण सुरुवातीला जी पारंपरिक शेती ऊसाची करतोय त्यामध्ये जे उत्पादन पाहिलं आपण तर फक्त ते 35 टनाचं आहे आणि ही महाराष्ट्राचं उत्पादन आहे. तुम्ही पाहू शकता सगळीकडे आपले रिपोर्ट्स आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतंय की माझं ऊसाचं उत्पादन वाढलं पाहिजे, उत्पादन खर्च वाढत चालला आहे. आणि जर हे उत्पादन वाढवायचं असेल आणि उत्पादनात जे वाढलेल्या उत्पादनात मधून जर साखर उतारा चांगला मिळवायचा असेल तर AI ची खूप मोठी गरज आहे. AI हे एकमेव पर्याय आपल्या ऊस शेतीसाठी आता राहिलेला आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी याचा वापर केलेला आहे. आपण हे समजून घेऊया की नक्की AI काय आहे. तुम्ही बघू शकता ऊसाची संख्या, पेऱ्याचं अंतर, एकूण प्रत्येक बेटामध्ये कशा प्रकारे आपण व्यवस्थापन केलेलं आहे. म्हणजे अगदी 6 फुटाचं 2 ओळीतलं अंतर, 2 रोपातलं अंतर 1.5 फूट आणि एका बेटामध्ये साधारणतः 8 ते 10 फुटवे हे आपण एकत्रित नियंत्रित केलेले आहेत. म्हणजेच AI मुळे ऊसाची संख्या आपल्याला नियंत्रित मिळाली. एका एकरामध्ये 40,000 ऊसाची संख्या आपल्याला नियंत्रित मिळणार आहे. एक ऊस आपला साधारणतः जवळजवळ 4 ते 5 किलोचा जर आपण गृहीत धरला तर एका एकरात आपल्याला 150 टनाहून अधिक उत्पादन हे AI मुळे निघू शकतं. शेतकऱ्यांना याचा जर उपयोग करायचा असेल तर किती शेतकऱ्यांना एकरी किती खर्च येतो? शेतकऱ्यांना याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आता आपल्याकडे जो साधारणतः जो खर्च आपण सांगतोय आणि जो आपण सगळ्या तंत्रज्ञानाचा खर्च एकत्रित केला तर आपल्या असं लक्षात आलंय की 25,000 रुपये प्रति हेक्टरी म्हणजे एकराला साधारणतः 10,000 रुपये खर्च अपेक्षित आहे. मग पण याच्यामध्ये आपण असं म्हणतोय की जर मला AI करायचे तर मला त्या गावातले त्या 5 किलोमीटरच्या अंतरातले साधारणतः 25 शेतकरी एकत्रित करायचे आणि 25 शेतकरी एकत्रित केल्यानंतर माझा AI सहभागचा जो खर्च असेल तो 25,000 रुपये असेल. दर 25,000 रुपये शेतकऱ्याला खर्च आहे, परंतु आता राज्य सरकारच्या माध्यमातून त्याला अनुदान देखील दिलं जाते. हो, आता यामध्ये आपण जर पाहिलं तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे यांनी 18,250 रुपये यासाठी अनुदान दिलं आहे प्रति शेतकरी प्रति हेक्टर. मग या योजनेमध्ये साधारणतः आता 4,500 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. यामध्ये फक्त शेतकऱ्यांना फक्त 6,750 भरायचे आणि 6,750 मध्ये जर आपण बघितलं जर कारखाना त्यांचा ज्या कारखान्याला ते ऊस देतात तो कारखान्याने जर पुढे आले तर कारखानाही त्यांचे पैसे भरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त खर्च साधारणतः 3,500 ते 4,000 रुपये येत आहे. आता 500 शेतकऱ्यांची मर्यादा राहिलेली आहे. यामध्ये जर नोंदवायचा असेल सहभाग तर त्वरित शेतकरी बांधव याच्यामध्ये 500 शेतकऱ्यांच्या मध्ये सहभाग नोंदवू शकतात आणि नंतर महाराष्ट्र शासनाने जी योजना आखलेली आहे त्याच्यामध्येही आता योजना जाहीर होईल. त्यानंतर जी योजना जाहीर होईल त्यानंतर आपण सर्व शेतकरी बांधवांना कळवू की तो खर्च असेल किंवा त्याचं अनुदान असेल तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने कळवण्यात येईल. असं जरी असलं तरी शेतकऱ्यांना हे जर घ्यायचं असेल तर याच्याबरोबर पाण्याची आणि पाण्याची तर बचत होणार आहे. शिवाय जे आपण जे रासायनिक त्या ठिकाणी याच्यावर फवारणी करतो या खतांची देखील बचत होणार आहे असं कळतंय. नक्कीच आपण याच्यामध्ये जर विचार केला समजा AI तंत्रज्ञान वापरलं जर माझा साधारणतः 50 टन उत्पादन निघत होता AI वापरण्यापूर्वी आणि AI वापरल्यानंतर माझा जर साधारणतः 75 टन निघाला म्हणजे 25 टन जर मी वाढवून उत्पादन घेऊ शकलो तर मला साधारणतः 25 टनाचं 70 ते 75,000 रुपये मिळू शकतात अतिरिक्त. कारण तुम्ही जर आता बघितलं तर महाराष्ट्रात सगळीकडे 3,000 रुपये प्रति टनाला भाव आहे. यातून आपल्याला काय साध्य करता येईल की 75,000 रुपये आपल्याला अतिरिक्त मिळतील आणि सगळ्यात महत्वाचं खत असेल, पाणी असेल किंवा औषध असतील याच्यामध्ये खूप मोठी बचत होणार आहे आपली आणि हे फक्त AI मुळेच घडू शकतं. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी याचा वापर करणं गरजेचं आहे. आपण बघितलंय की जे AI तंत्रज्ञान वापरल्यानंतर ही जी आहे ह्याच्यामध्ये त्याला जी यंत्र बसवलं जातं ह्याच्यावर आलेली रोग किंवा आळी कीड हे संपूर्ण नियंत्रणात आणता येते. हो, नक्कीच. आपण आता पाहणार आहोत की जे आपण तंत्रज्ञानामध्ये समाविष्ट घटक आहेत ज्याला आपण हब म्हणतो म्हणजे वेदर स्टेशन हे स्वयंचलित हवामान केंद्र आहे. तुम्ही वरतीपर्यंत दाखवू शकता. अगदी वरती जर इथून मागून दाखवलं तुमच्या लक्षात येईल की हा स्वयंचलित हवामान केंद्र आहे. हे हब आहे. 25 शेतकऱ्यांसाठी आपण एक बसवतो. याच्यामध्ये संपूर्ण 5 किलोमीटर मधला जो हवामानाचा अंदाज आहे, हवामानामधली तापमान असेल, आर्द्रता असेल किंवा पाण्यात त्यामध्ये जर आपण विचार केला तर सेन्सर्स आपण लावतोय मातीतील ओलावा तपासणारे. हे प्रत्येक शेतकरी बांधवांना आपण सेन्सर देत असतो आणि यातून जर आपण विचार केला तर आता हे सेन्सर तुम्ही पहा मातीतील पाणी मोजणारं हे यंत्र आहे. याचा फायदा असा होतोय की शेतकऱ्यांना अचूक पाणी नियोजन जे म्हणतो आपण
त्याचं मार्गदर्शन यातून मिळतं आणि वापसा स्थिती ही योग्य राहण्यासाठी मदत होते. अशा प्रकारचे सेन्सर्स, त्यानंतर सॅटेलाइट प्रणाली, त्यानंतर ड्रोनचा वापर, हे सर्व घटक आपण समाविष्ट केलेले आहेत. आणि याच्या माध्यमातून तुम्ही इथं सर्व सेन्सरची माहितीही आपण इथं दाखवलेली आहे. त्यामध्ये सुरुवातीला कोणकोणते सेन्सर्स यामध्ये समाविष्ट आहेत. यातून सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की या सेन्सर मधून जी माहिती गोळा केली जाते याच्या आधारे जो एआयचा इंटेलिजन्स आहे, ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो, ते अशा प्रकारे मार्गदर्शन करतं की मला जर ऊसामध्ये खत टाकायचं आहे तर ते खत कोणत्या वेळेस टाकायचं. आता आपण पाहतो की शेतकरी बांधवांना वेळ आणि दुसरी गोष्ट लाईटची उपलब्धता, या दोन गोष्टी शेतकरी बांधव पाहतात. परंतु झाडं किंवा ऊस हे ताणात आहे का, हवामान योग्य आहे का, तर हे पाहत नाहीत. तर हे आपल्याला एआय तंत्रज्ञानामधून समजेल. दुसरी गोष्ट, पाण्याचा योग्य वापर, किती पाणी वापरायचं ते समजेल. त्यानंतर आपण जर विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला पिकावरती कुठला ताण आहे का हे समजेल. आणि अशा गोष्टी समजल्यामुळे आपल्याला योग्य व्यवस्थापन ऊसामध्ये करण्यास मदत होईल. ऊसाबरोबर कुठल्या कुठल्या पिकावर अशा पद्धतीने एआयची शेती केली जाते? ऊसासोबत आपण आता या वर्षीपासून शेतकरी बांधवांना तूर असेल, त्यानंतर कांदा असेल, मका असेल आणि केळी, या प्रामुख्याने या पिकावरती आता आपण रजिस्ट्रेशन, नाव नोंदणी सुरू केलेली आहे आणि याचा प्रत्यक्ष फायदा आपण शेतकरी बांधवांना देणार आहोत. राज्यातील कुठल्याही शेतकऱ्यांना आपण याच्या एआय तंत्रज्ञान वापरू शकतो? हो, नक्की. संपूर्ण राज्यात कुठल्याही जिल्ह्यात, कुठल्याही तालुक्यातला शेतकरी असेल, या पिकामध्ये एआय तंत्रज्ञान वापरू शकता. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्र बारामतीची नाव नोंदणी आता सुरू आहे. अवश्य प्रत्येक शेतकरी बांधवांनी याचा फायदा घ्यावा. तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी जर एआय तंत्रज्ञान वापरलं तर त्याला अधिकचा फायदा होतोय, शिवाय त्याचं उत्पादन दुप्पट येतंय. शेतकऱ्यांनी या एआय तंत्रज्ञानाचा जरूर वापर करावा आणि प्रत्यक्ष हे शेती प्रदर्शन बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं आहे. 24 जानेवारीपर्यंत हे प्रत्यक्ष प्रदर्शन शेतावर जाऊन त्याला पाहता येणार आहे आणि त्या ठिकाणी जे प्रयोग केलेले आहेत हे देखील शेतकऱ्याला पाहता येणार आहेत. जितेंद्र जाधव, न्यूज 18 मराठी, बारामती.